श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत. अगदी 10 मिनिटाची ती सेवा आहे, पण आपल्याला आवर्जून दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. आता दत्त जयंती संबंधी आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्यामध्ये 21 दिवसांची सेवा काय करावी, कशी करावी, नियम कोणते पाळावे, हे सगळं काही सविस्तररित्या सांगितलेलं आहे. पण मग पुढे प्रश्न असा येतो की बरेच जण म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला शक्य होत नाही, किंवा मग काही महिला म्हणतात की आमचा मासिक धर्म होता, मग आमची 21 दिवसांची सेवा करणं आम्हाला काही शक्य झालं नाही, मग काय करावं. तर हे बघा, घाबरण्याचं कारण नाही. आपल्याकडे अजून भरपूर दिवस शिल्लक आहे. 11 दिवसांची देखील सेवा करू शकतात. त्यामध्ये 21 दिवसांची जशी सेवा दिलेली आहे तशीच आपल्याला 11 दिवसांची करायची असते. तो देखील एक पर्याय तुमच्याकडे आहे. पण अगदीच तेही करणं तुम्हाला शक्य नसेल, किंवा ते शक्य असूनही आपल्याला अजून काहीतरी करावं असं तुम्हाला जर वाटत असेल, तर ही एक सेवा आवर्जून करा. नक्कीच या सेवेमुळे तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे. कारण ज्याच्या पाठीशी गुरुबळ मजबूत असतं त्याला कोणतीही अडचण त्याच्यासमोर टिकू शकत नाही. अडचणी येते असं नाही की अडचण कोणासमोर येत नाही. अडचणी बऱ्याच सगळ्यांच्याच समोर अडचणी येतात, पण त्यातून सुटका मात्र अशा लोकांची होते ज्यांच्यावर गुरुची कृपा असते. तर ह्या गुरुची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करू शकतात. आता कधीपासून करू शकतात हे मी काही सांगत नाही, कारण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तेव्हापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला इच्छा झाली ना की नाही, मला करायचं आहे, माझं गुरुबळ मला मजबूत करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही आजपासून म्हणजे जेव्हा बघत आहात तेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा. आता मग अगदीच दत्त जयंतीच्या 2 दिवस आधी बघितलं आणि मग फक्त दत्त जयंतीपर्यंत करू का, तर नाही, तुम्ही नंतरही करू शकतात. इथे काहीही बंधन नाही. तुम्हाला संकल्प घेण्याची देखील गरज नाही. संकल्प नाही घेतला, फक्त सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, हरकत नाही. आता अशा पद्धतीने आपल्याला ही एक छोटीशी सेवा करायची आहे. याने होणार काय आहे, तर पहिलेच सांगितलं, आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे. या व्यतिरिक्त गुरुची कृपा आपल्यावर लाभते. त्यामुळे गुरुच्या कृपेमुळे आपल्यासमोर जी संकटे येतात त्यावर आपण अगदी सहजरित्या मात करतो आणि त्यातून आपण बाहेर पडतो, आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. आणि त्यासाठी आपल्याला गुरुचं बोट पकडणं खूप गरजेचं आहे. आता गुरुबळ कसं काय मजबूत होईल ह्या अध्यायामुळे, तर गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे, 9वा अध्याय. त्यामध्ये सगळं काही सविस्तररित्या वर्णन केलेलं आहे. ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना 9व्या अध्यायाबद्दल ठाऊक असेल. ज्यांनी नसेल केलं त्यांच्यासाठी थोडक्यात त्यातली मी कथा सांगते. फार वेळ अजिबात घेणार नाही, पण सांगणं गरजेचं असतं म्हणून थोडासा वेळ तुमचा घेते. तर एक धोबी असतो. तो धोबी त्या एका नदीवर रोज कपडे धुवायला जायचा. तिथे श्रीपाद श्री वल्लभ देखील असायचे, अंघोळीला वगैरे यायचे, तिथे असायचे ते. तर खास याचं जाण्याचं कारण काय असायचं, त्यांना त्यांचं दर्शन घेण्यासाठी तो जायचा. कामाचं तर होतंच, परंतु त्यांचं दर्शन घेण्यासाठी तो अगदी म्हणजे तिथे हजेरी लावायचा म्हणजे लावायचाच. आता हे काय गुरूंना समजणार नाही असं कधी होईल का, तर त्यांच्या ते लक्षात यायचं. श्रीपाद श्री वल्लभांना हे लक्षात आलं की हा माझ्यासाठी येतो, आणि एक दिवस त्याला थांबवून ते म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुझी जी काही भक्ती आहे ती मला खूप म्हणजे आवडली आहे. तर तुला काय हवं आहे ते तू माझ्याकडे मागू शकतो, मी तुला देईल. आता हा म्हणतो की काही नाही, म्हणजे तो काही मागत नाही त्यावेळेस. तो फक्त म्हणतो की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू द्या. आता हे बघा, तो काय मागतो, तर गुरुचा आशीर्वाद मागतो. त्यानंतर थोडेसे दिवस उलटून जातात. रोजचं जसं चालू होतं तसं चालूच असतं. पण एक दिवस काय होतं की त्या नदीमध्ये एक नाव येताना ह्या धोब्याला दिसली. त्यामध्ये राजा बसलेला असतो आणि त्याच्या काही राण्या वगैरे असतात, त्या देखील त्यामध्ये असतात. ती जी नाव असते ना, ती अगदी फुलांनी सजवलेली असते. त्या राणीने किंवा त्या राजाने सगळ्यांनी अगदी अंगावर असे रत्नजडित हार वगैरे घातलेले असतात. आणि ते जे दृश्य होतं ना, ते पाहून याच्या मनाला थोडासा कुठेतरी खेद वाटला की आपलं पण असं आयुष्य असायला हवं होतं. स्वतःकडे बघतो आणि त्या राजाकडे बघतो, आणि त्याला असं एक प्रकारची भावना निर्माण होते की माझं पण असं आयुष्य असायला हवं होतं. मी असा कसा, माझ्याकडे काहीही नाही, पण तो राजा किती सुखात आहे, किती आनंदात आहे, त्याच्या राण्यांसोबत किती तो खुश दिसत आहे. अशा पद्धतीने त्याच्याकडे सगळं काही ऐश्वर्य आहे, असा फक्त मनात विचार येतो. आपले गुरु तिथेच असतात. गुरु म्हटलं तर त्यांना काही सांगायची गरज पडत नाही, आणि श्रीपाद श्री वल्लभांनी त्याच्या मनातलं बरोबर ओळखलं. त्यावेळेस ते म्हणाले की तुला काय हवं आहे. त्यावेळेस तो म्हणाला की मला ह्या राजासारखं आयुष्य हवं आहे, पण ह्या जन्मात नाही, कारण आता हा जन्म तर संपत आला. पण पुढच्या जन्मात मला तसं आयुष्य मिळालं तर तुमचे खूप म्हणजे उपकार होतील. पण त्यासोबत तो अजून काय मागतो माहीत आहे का? तो काय मागतो, तर गुरूंना मागतो. गुरूंना मागतो म्हणजे काय, तो एक वचन घेतो
की मी ज्या जन्मामध्ये जाईल त्या जन्मामध्ये मला तुमचं दर्शन व्हावं, तुमची आणि माझी भेट घडून यावी आणि फक्त भेट घडून येऊ नये तर मला ते सगळ्यांची आठवण व्हावी, अशा पद्धतीचा तो आशीर्वाद मागतो. आणि खरंच त्या आशीर्वादामुळे पुढच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं असेल तर तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. तर जेव्हा पुढचे अध्याय आहेत त्यामध्ये खरंच हा जो धोबी असतो त्याला राजासारखं, म्हणजे तो राजा बनून जन्माला येतो आणि त्यानंतर त्याची भेट देखील होते त्याच्या गुरूंसोबत. आणि अशा प्रकारची एक छोटीशी कथा आहे. नक्कीच तुम्ही ती डीपमध्ये वाचा, त्यातला जो अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर एकंदरीत सांगायचं काय, तर यावर गुरुची कृपा होते. त्यासोबत तो मागताना काय मागतो, तो गुरूंना मागतो. सांगतो की मला जो कोणता जन्म मिळेल त्या जन्मामध्ये तुमची साथ मिळू द्या. आणि गुरुला देखील त्या ठिकाणी हे वाक्य ऐकावंच लागतं. अशा पद्धतीने आपल्याला देखील हा 9वा अध्याय वाचायचा आहे आणि रोज गुरूंकडून हेच मागून घ्यायचं आहे की जन्म कुठलाही येऊ द्या, दिवस कुठलाही उगवू द्या, पण त्या दिवसाला, त्या मिनिटाला, त्या क्षणाला आणि प्रत्येक जन्माला मला तुमची साथ लाभू द्या. कारण जिथे गुरुची साथ लाभते तिथे कशाचीही कमी पडत नाही, आपल्याला दुसरं काहीही मागण्याची गरज पडत नाही. त्यामुळे गुरुबळ मजबूत करून घेण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज हा 9वा अध्याय वाचायचा आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढच्या गोष्टी सांगते, तो म्हणजे पुढच्या गोष्टी कुठल्या, तर नियम म्हटलं तर सगळ्यांना फार टेन्शन येतं की नियम कसे पाळावे. तर नियम सांगायचं झालं तर या ठिकाणी कुठलाही नियम नाही. तुम्हाला जर रोज हा अध्याय वाचायचा आहे ना तर नियम कुठलेही पाळण्याची गरज नाही. पण तुम्हाला एक नियम कटाक्षाने पाळायचा, तो असा की तुम्हाला रोजच्या रोज गुरुचरित्राची पोथी हातामध्ये घेऊन हा अध्याय वाचायचा नाही, अजिबात वाचायचा नाही. जेव्हा तुम्ही पारायण करतात तेव्हाच तुम्हाला अधिकार आहे त्या ग्रंथाला हात लावण्याचा. एरवी तुम्हाला एकच अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही ती पोथी, तो ग्रंथ हातात घ्यायचा नाही. कारण गुरुचरित्र ग्रंथाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि उठसूट आपण त्याला अशा पद्धतीने स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे हा नियम आपल्याला पाळायचा आहे. मग वाचायचा कुठून, तर काळजी करू नका. गुरुचरित्राचा 9वा अध्यायाचं छोटंसं पुस्तक तुम्हाला कुठेही जिथे पूजेचे पुस्तकं भेटतात ना, किंवा तुम्ही जिथे पुस्तकं मिळतात तिथे जाऊन विचारा. बऱ्याच ठिकाणी असे ग्रंथ ठेवलेले असतात, तिथे विचारा. अगदी 10 ते 12 रुपयाला, जास्तीत जास्त 15-20 रुपयाला पण तुम्हाला तो ग्रंथ मिळेल. तो घरी घेऊन या आणि तो ग्रंथ तुम्हाला रोज वाचायचा आहे. आता कुठल्या वेळेत वाचायचा, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता तुमच्या सोयीनुसार. असा नियम नाही की मग आज सकाळी वाचलं मग रोजच मला सकाळी वाचावं लागेल. तुमच्या सोयीनुसार तुम्ही वाचू शकतात. फक्त 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला म्हणजे वाचण्यासाठी ठेवायची नाही, कुठल्याच पूजेसाठी ठेवायची नसते. आता हा नियम लक्षात आला तर त्यानंतरचे अजून खाण्यापिण्याचे नियम काय, तर हे बघा, या ठिकाणी देखील तो नियम नाही. कारण तुम्ही एकच अध्याय रोजच वाचणार आहात ना, तर मग नियम पाळण्याची गरज नाही. शक्यतो मांसाहार टाळावा. पण जर तुमच्या घरामध्ये रोजच मांसाहार होत असेल किंवा तुम्ही मांसाहार करतच असाल, सोडण्याची तुम्ही तयारी नक्कीच ठेवावी. पण तोपर्यंत मग काय करायचं, तर तुम्ही अध्याय हा वाचू शकतात. मी ग्रंथ म्हणत नाही, मी फक्त एक अध्याय म्हणत आहे, लक्षात घ्या. हा अध्याय तुम्ही वाचू शकतात, मांसाहार करू शकतात. पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी मात्र ह्या ग्रंथाला ह्या पोथीला हात लावायचा नाही. हा 9वा अध्यायाचं जे पुस्तक आहे त्याला स्पर्श करायचा नाही. हवं तर तुम्ही ते वाचून घ्या, व्यवस्थित झाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकतात. पण या व्यतिरिक्त मग दुसरे आपल्याला नियम पाळायचे नाही. होतं काय की बरेच जण म्हणतात की मग एकीकडे सेवा सांगतात आणि एकीकडे मांसाहार करायला प्रोत्साहन देतात. पण या ठिकाणी आपण कोणालाही प्रोत्साहन देत नाही. पण बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की आम्ही मांसाहार करतो, आमच्या घरामध्ये मांसाहाराशिवाय होतच नाही. तर नक्कीच आता मांसाहार करणाऱ्यांना कुठेही असं लिहिलं नाही की त्यांनी सेवा करू नये. सेवा आवर्जून करावी. फक्त त्यांनी एक प्रयत्न करावा की मांसाहार कशा पद्धतीने आपला सुटेल या दिशेने देखील थोडीशी वाटचाल करायला सुरुवात करावी. नक्कीच आपोआप मांसाहाराची जी इच्छा आहे ती हळूहळू गुरूंच्या सानिध्यात आल्यावर कमी होत असते. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काही शंका असतील तर त्या देखील विचारा. या व्यतिरिक्त तुम्हाला मासिक धर्माचं सांगायचं राहिलं. मासिक धर्माचं जर काही प्रॉब्लेम असेल तर 4 दिवस आपल्याला वाचायचं नाही. 4 दिवसानंतर आपण हे वाचू शकतो. आता अगदीच तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर ही सेवा सुरू करणार असाल तर दत्त जयंतीपर्यंत मात्र तुम्ही मांसाहाराचा नियम पाळा. त्यानंतर पाळण्याची गरज नाही. मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.